स्वर्गीय मंगेश आप्पा काळोखे यांच्या स्मरणार्थ भव्य आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे शानदार आयोजन. खोपोली 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत स्वर्गीय मंगेश आप्पा काळोखे यांच्या स्मरणार्थ शिवसेना, युवा शिवसेना खोपोली शहर व खोपोली फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 15 व ऑगस्ट 16 रोजी खोपोली शहरातील पंत पाटणकर मैदानावर भव्य आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले. मातीतून अनेक गुणी आणि होतकरू खेळाडू घडत असताना या युवा खेळाडूंना मैदानी ताकद मिळावे, त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि खोपोलीतील फुटबॉल संस्कृतीला नवी ऊर्जा मिळावी या उद्देशाने खोपोली युवासेना खोपोली शहराच्या वतीने कैलासवासी मंगेश काळोखे यांच्या स्मरणार्थ भव्य आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे शानदार आयोजन दिनांक 15 व ऑगस्ट 16 रोजी करण्यात आले. 2 दिवस रंगणाऱ्या या रोमांचक फुटबॉल सामन्यांना क्रीडाप्रेमी खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या युवा खेळाडूंचा उत्साह वाढवला. खोपोलीच्या मातीतून भविष्यात अनेक दर्जेदार खेळाडू घडावेत आणि त्यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खोपोलीचे नाव अभिमानाने उंचावावे, हीच मनापासून अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. सर्व सहभागी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देत खेळा, जिंका आणि खोपोलीचे नाव उज्ज्वल करावे असे सर्व मान्यवरांनी आशीर्वाद दिले. नगराध्यक्षांनी यावेळी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. फुटबॉल हा केवळ खेळ नाही, तर शिस्त, संघभावना, मेहनत, जिद्द आणि नेतृत्वगुण शिकवणारे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर घाम गाळणाऱ्या आपल्या युवा खेळाडूंच्या मेहनतीला योग्य प्रोत्साहन आणि पाठबळ मिळणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे संबोधले. या प्रसंगी खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या, इतर मान्यवर तसेच खोपोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आमच्या पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आज या खोलीच्या सर्व तरुणांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि स्पर्धा घेण्याचं त्यांनी ठरवलं. साहेबांनी त्यांना लगेच दुजोरा दिला आणि आज आम्ही एक चांगल्या भव्य दिव्य याच्यामध्ये शिवसेना असेल, युवासेना असेल यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची स्पर्धा फुटबॉल करण्याचं 2 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. माझी खोपोलीतल्या तरुण मित्रांना एक सांगू इच्छितो मी, येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला आमदार साहेबांच्या मार्फत एक चांगल्या प्रकारचा निधी अवेलेबल साहेब करून देणार आहेत. त्यामध्ये एक 10 ते 15 रुपयांचं आणि त्यात अजून एक चिंचोली येथे असेल आणि 11 नंबर उपाध्यक्ष यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं एक अद्यावत क्रीडा संकुल उभं करण्याचा आम्ही सर्व नगरसेवक, आपले पदाधिकारी असतील, सभापती असतील यांनी ठरवलेलं आहे. फंड थोडासा शासनामार्फत अवेलेबल करून काम सुरू करण्याची जागा निश्चित करण्यात आलेली आहे आणि मी संपूर्ण या खोपोलीकरांना आश्वासित करतो की 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा बदल खोपोलीमध्ये 100% दिसेल.